अहमदनगर जिल्ह्यामध्ये दूध उत्पादक शेतकरी आक्रमक झालेले आहेत आणि सरकारचा विविध माध्यमातून निषेध करताना दिसत आहेत। अकोले संगमनेर रस्त्यावरती कळस गावामध्ये रास्ता रोको आंदोलन सुरू आहे। त्या ठिकाणी सरकारचा दूध ओतून निषेध केला जातोय। आपण जर बघितलं तर या ठिकाणी हे जे शेतकरी आहेत यांनी मुंडन केलंय आणि या शेतकऱ्यांचा दुधाने अभिषेक करण्यात येतोय। जवळपास 1 तास हा अभिषेक या ठिकाणी सुरू राहणार आहे। हजारो जे उत्पादक शेतकरी आहेत, महिला आहेत, या आंदोलनामध्ये सहभागी झालेल्या आहेत आणि सरकारचा निषेध केला जातोय। दुधाला 40 रुपये दर मिळाला पाहिजे ही प्रमुख मागणी या शेतकऱ्यांची आहे। उत्पादन खर्चापेक्षा जो त्यांचा खर्च जास्त आहे, त्यामुळे शेतकरी आक्रमक झालेले आहेत। आंदोलक आपल्या सोबत आहे। काय मागणी आहे आणि का सरकारचा निषेध तुम्ही करताय? आमची मागणी एकदम सरळ आहे की शेतकऱ्यांना कुठल्याही प्रकारच्या अनुदानाची भीक नकोय। आम्हाला आमच्या हक्काचे 40 रुपये हमी बाजार हवा आहे। म्हणून आम्ही सर्व शेतकरी आता कुठल्याही भूलथापांना बळी न पडता आमच्या हक्काचे 40 रुपये मागण्यासाठी आज रस्त्यावर या अनोखं शेणाचं आंदोलन घेऊन उतरलो आहे। उत्पादन खर्च किती नेमका तुम्हाला आज दर किती मिळतोय आणि किती खर्च येत असतो शेतकऱ्याला दुधासाठी? आम्हाला आता जे उत्पादनाचा खर्च जो आहे तो साधारणतः 35 ते 38 रुपये खर्च आमचा होत असताना आम्हाला 22, 23, 25 रुपयापर्यंत दूधचे बाजार मिळतात। म्हणजे आमचा रोज 10 ते 12 रुपये रोज आमचा तोटा चालू आहे। नक्कीच आपण बघितलं तर कुठेतरी तोट्यामध्ये हे सगळं सुरू आहे। खरं तर एखादा जर कारखाना असेल तर तो बंद करता येतो, मात्र ही मुकी जनावर आहेत, हजारो लाखो जनावर हे शेतकरी सांभाळतायत आणि त्यांना चारा असेल, खाद्य असेल हे द्यावं लागतं। त्यांचं सगळं जे आवरण आहे, घरचे सगळे जण राबत असतात, पहाटेपासून हे सगळं सुरू असतं। त्यामुळे सरकारचा निषेध केला जातोय। आपण जर बघितलं तर हा अभिषेक या ठिकाणी दुधाने केला जातोय। जे दूध आपण पितो हे दूध मोलामहागाचं आहे आणि त्याला दाम मिळाला पाहिजे ही प्रमुख मागणी या शेतकऱ्यांची आहे। 40 रुपये जर या शेतकऱ्यांना मिळाले तर 2-5 रुपये यांच्या खिशामध्ये राहतील। त्यामुळे आंदोलन हे कुठेतरी तीव्र होताना दिसतंय। अहमदनगर जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी शेतकरी उपोषण देखील करतायत। आज रास्ता रोको होतोय। काल राजू शेट्टींनी देखील रास्ता रोको केलाय आणि सरकारला इशारा दिलेला आहे, जर सोमवारपर्यंत ठोस निर्णय घेतला नाही तर मुंबईकडे जाणारं दूध आम्ही बंद करू। त्यामुळे अहमदनगर जिल्ह्यातून ही जी आंदोलनाची धग आहे ती आता सगळीकडे पोहोचताना दिसते आणि हे आंदोलन आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे। हरीश दिपोटे, न्यूज 18 लोकमत, अहमदनगर।